ब्रेकनंतर महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता राज्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेऊयात। कचरा प्रश्नी आक्रमक झालेल्या फुरसुंगी आणि उरळी देवाची ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे। पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। कचरा प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर आज एक महिना उलटलेला आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत कचरा डेपोत येणाऱ्या गाड्या अडवण्यास सुरुवात केली होती। त्यानंतर आयुक्तांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांच्या मागण्या 3 महिन्यात पूर्ण करणार असं लेखी आश्वासन दिले। त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मध्य प्रदेशात झालेल्या अटकेच्या निषेधार्थ राज्यात काँग्रेसनं आंदोलनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळेवरती पोहोचत हे आंदोलन मोडून काढलं। पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे रेल्वे स्थानकावरती जाऊन रेल रोको करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना वेळीच रोखलं। तर इकडे कल्याणमध्ये देखील काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली। कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरात पैलवान बनण्यासाठी आलेल्या चिमुरड्यावरती अनन्वित अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। अहमदनगरच्या मिरज गावातून पैलवानकी शिकण्यासाठी हा 7 वर्षांचा मुलगा कोल्हापुरात आला होता, मात्र तिथे दररोज त्याच्यावरती अत्याचार करण्यात आले। मारहाण करणं, उचलून फेकून देणं, गुप्तांगाला चटके देणं इतकंच नाही तर पेटत्या शेगडीवर देखील त्याला ठेवण्यात आलं। यात गंभीर जखमी झालेल्या या मुलाला मारहाण करणाऱ्यांनीच रुग्णालयात दाखल केलं। या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोन्ही आरोपी फरार आहेत। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील केम्ब्रिज स्कूलची मुजोरी कायम असल्यानं पालकांनी शाळेच्या गेटवरती आंदोलनाला सुरुवात केली आहे। फी भरली नाही म्हणून शाळेनं 5वी ते 10वीच्या 33 विद्यार्थ्यांच्या घरी परस्पर पोस्टानं दाखले पाठवून दिले। या प्रकरणी पालकांनी शाळेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून शाळेच्या गेटवरती ठिय्या आंदोलन सुरू केलंय। तर शाळेकडून वारंवार सूचना देऊन देखील फी भरण्यात न आल्यानं हा निर्णय घेतल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येतंय। या वादात विद्यार्थ्यांचं भवितव्य मात्र टांगणीला लागलंय। शेतमालाला भाव नाही, तुरीचे पैसे मिळाले नाहीत आणि नवं कर्ज कुणी देत नाही, यामुळे विदर्भातील अनेक शेतकरी यंदा पेरणीच करणार नाहीयेत। तसंच चित्र अमरावतीत दिसून येतंय। खरं तर मृग नक्षत्र सुरू झालं की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होते। बी बियाणं खते घेण्यासाठी ते कृषी केंद्रांवरती गर्दी करतात। यंदा मात्र ही कृषी केंद्र ओस पडलेली दिसून येतात। शेतमालाला न मिळणारा भाव, सरकारकडून खरेदी झाली नाही तुरीची, त्यामुळे त्याचेही पैसे मिळालेले नाहीत, सोबत कर्जमाफी नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा असून पेरणीच न करण्याचा निर्णय आता त्यांनी घेतलाय। यवतमाळ जिल्ह्यातल्या 25 गावातील शेतकऱ्यांनी फक्त स्वतःपुरतीच शेती करण्याचा निर्णय घेतलाय। शेतमालाला न मिळणारा हमीभाव, सततची नापिकी, दुष्काळ यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला असला त्याच्या अंमलबजावणीला मात्र अजून वेळ आहे, त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी स्वतःपुरतंच धान्य पिकवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या गावातील बहुतांश जमीन पडीक राहणार आहे। शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं नागपुरातल्या फेटरी गावामध्ये राजकीय तमाशा बघायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावामध्ये काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केलं। रस्त्यावरती भाजीपाला फेकून हे आंदोलन करण्यात आलं, तर दुसरीकडे भाजपनं हा फेकलेला भाजीपाला झाडून साफ केला। यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। औरंगाबाद जिल्हा बँकेच्या 8,52,00,000च्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी अध्यक्ष सुरेश पाटील, संचालक आमदार अब्दुल सत्तार, शिवसेनेचे आमदार भुमरे यांच्यासह 22 संचालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकेच्या संचालकांनी आपले नातेवाईक आणि समर्थकांच्या संस्थांचं तब्बल 8.5 कोटींचं कर्ज बेकायदेशीररित्या माफ केलंय। या प्रकरणी माजी संचालक ॲडव्होकेट सदाशिव गोयके यांनी वर्षभरापूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे लेखी तक्रार केलेली होती। त्यावरती वर्षभर तपास केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे।